हा बघ, हा गेला उंट. याला वाटत होतं का आपल्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही, आला की मी स्वतःच्या लायकीवर. आणि माझा राजा ये आता तुझा चेकमेट होणार. चेकमेट. बया माई मन मी लड्डू फुटावाला फिलिंग आलं बरं का. कसला भडकला होता तेजा तिच्यावरती. मला तर लईच भारी वाटले. आम्हाला पण. आज कितीतरी दिवसांनी मक्तेदाराच्या राजपुत्राचं रक्त असं सळसळताना बघितला. पण काय ग, म्हणजे झालं काय असं त्या दोघांमध्ये? एरवी जगतापाची पोर काही ना काहीतरी करत असते आणि आपला तेज प्रताप त्यांच्या माग भुगू भुगू नंदी पहिल्यासारखी मान हलवत करत असतात. काय झालं काही नेमकं त्यांच्यामध्ये? असंच असतं माई. जेव्हा दुसऱ्याच्या घराला आग लागते ना तेव्हा लोक बरोबर शांतपणा करून जातात सांत्वन करायला. पण त्याच आगीची झळ जेव्हा आपल्या घराला लागायला लागते का नाही, तर तेव्हा त्यांची लाई लाई व्हायला लागते. ती का नाही ते ज्याला डेटवर घेऊन जाणार होती. तुला सांगते नेमकं तिथंच काहीतरी फिसकटलं असणार आहे. त्याशिवाय तेजाने सगळ्यांसमोर एवढा तिचा पान उतारा केला नाही. डेट? अगं प्रिया नाही का म्हणत होती की ही एवढ्या लवकर कशी काय आली, बाहेर जाणार होती. बाहेर गेली होती. चांगलंय. शाले, पोलिसाची बायको ना तू? अहो तशी वाक्य काढ, माहिती काढ. त्या दोघांमध्ये काय झालंय आम्हाला नेमकं कळायला पाहिजे. अशी आवडीची कामं सांगत जा की माई, मला लय बरं वाटतं बघ. आता बघ तिथं नेमकं काय झालंय ना ते सगळं तुला जसंच्या तसं कळवते. चांगलंय. खोटं पाडलंस रे मला. मी रोज तुला विचारत होते तू कुठे जातोयस, काय करतोयस, तू मला काही सांगितलं नाहीस. तू हिला भेटायला जात होतास. अहो तुला नाही सांगायचं मी सांगते. तू काव्या बारसकरला भेटायला जात होतास हो ना? अहो नाही, काय बोलताय तुम्ही? असं नाहीये. एक मिनिट, काव्याबद्दल तुम्हाला कसं समजलं? समजलं म्हणजे मी बोलते ते खरं आहे. नाही म्हणजे तू इतके दिवस त्या काव्याला भेटायला जात होतास? अहो नाही हो, माझा आणि तिचा काहीच संबंध नाहीये. किती खोटं बोलणार आहेस अजून? हा, आता तर माझ्याकडे पुरावा आहे तरी खोटं बोलण्याची हिंमत कशी होते रे तुझी? अहो ऐका, माझं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. म्हणजे माझा आणि तिचा काहीच संबंध नाहीये ना, मी तिला भेटायला जातोय. संबंध आहे. खरं तर तुमचाच संबंध आहे. माझी चूक झाली, मी मध्ये आले. अहो बस. कोणत्या तरी रुमालाच्या जोरावर तुम्ही निष्कर्ष लावताय. काय डोकं फिरलंय का तुमचं? अरे मला तर माहित पण नाही ती काव्य आता कुठे काय करते ती. मग भेटायचा सवालच येत नाही ना. काहीतरी डोकं फिरल्यावानी बोलताय तुम्ही. ठीक आहे, ठेवला मी तुझ्यावर विश्वास. मला फक्त एवढंच खरं खरं सांग,
तुझ्या गाडीत मिळालेला हा रुमाल कोणाचा आहे? कोणत्या मुलीचा रुमाल आहे हा? मिळालं मला माझं उत्तर. मला अजून काही ऐकायचं नाही. गेले कित्येक दिवस खोटं बोलतोयस रे तू माझ्याशी. तू कुठे जातोयस, काय करतोयस, कोणाला भेटतोयस? तू इग्नोर केलंस मला. काय काय कारण सांगितलीस न सांगता घरातून निघून गेलास. आता कुठे मैत्री घट्ट झाली होती ना आपली. हे नव्हतं एक्सपेक्ट केलं मी तुझ्याकडून. विश्वास ठेवला तुझ्यावर आणि माझी चूक झाली. नाही, खरंच माझी चूक झाली. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. अशी बोलण्यातच काही पॉइंट नाही. ते मी काहीतरी सांगायला आले होते, विसरले. आठवलं की येते हा परत. कोण आहे? अगं मी आहे तेजा. दार उघड लवकर तिथे. याचं काय? काय रे, आता कुठे डोळा लागत होता माझा? चांगली झोप आली होती. काय तुझं? अगं दिदे, इथं माझ्या आयुष्यात भूकंप आलाय आणि तू झोपतेस वय. आता काय झालं? काय झालं का काय झालं? लय काय काय झालंय. तेच मी विचारेन म्हटले. मग अशी तू वैद्यवर पण खूप भडकलास. म्हटलं जाऊ दे, तुमच्यातलं भांडण आहे, मिटू दे, मग विचारेन. परत काय झालं का तुमच्यात? नुसतं झालं नाही दिदे, नातं तुटायची वेळ आली आहे. काय? होय, ते डेटवर गेलो नसतो ना, तेच बरं झालं असतं. ते एक तर तिकडे गेलो आम्ही आणि मस्करी केली. हो या, कोल्ड कॉफी प्या. मला नकोय. आणि तुझं झालं की घरी जाऊया. मला घरी जायचंय. घरी काय? मला तुझ्याकडनं काहीच नकोय. हा, काय झालं? अहो वैद्य ऐका. मला इकडे थांबायचंच नाही. तू एकटा कर तुझी डेट. मी चालले. मला फक्त एवढंच खरं खरं, तुझ्या गाडीत मिळालेला हा रुमाल कोणाचा आहे? अरे देवा, हे काय होऊन बसलं? मग ते पण दिदी, मला एक समजत नाही, वैद्यांना काव्याबद्दल समजलं कसं? आणि त्याचं काय झालं? काव्याचे वडील आहेत ना, ते बारसकर साहेब, ते माईला भेटायला आले होते. वैदेही तिकडेच होती आणि शलाकाताईने पिन मारली. तिने सांगितलं वैदेहीला की तुझं आणि काव्याचं लग्न ठरलं होतं म्हणून. आणि शलाकाताई कशी आहे माहिती आहे ना तुला? तिने सगळं वाढीव सांगितलं. म्हणजे अजूनही त्याच्याकडे संधी आहे, त्याने जर ठरवलं, विचार केला तर अजूनही काव्याचं आणि त्याचं लग्न होऊ शकतं वगैरे वगैरे. मी बोलले शलाकाताईला, पण तीच गोष्ट वैदेहीच्या मनाला लागली असं. पण दिदे, मग तू समजवायचं ना त्यांना. अरे काढली ना मी, खूप समजूत काढली. पण नेमकं तो रुमाल सापडला आणि तिचा गैरसमज झाला. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं म्हणायचं.
साहजिकच येणार आहे तिला असं वाटणं. पण तू तिच्यावर एवढं चिडायला नको होतस. चिडू नको तर काय करू मग तिथे? बघा तेव्हा शाळा घेत असतात माझे रोज. सगळं स्वतः ठरवायचं आणि बोलून मोकळं व्हायचं. माझं त्यांच्यावर खरं प्रेम आहे म्हणून मी करतोय ना हे सगळं नोकरी बिक्री. सकाळी लवकर उठा, प्रेमनाथ पवार व्हा, कपडे बदला, केस फिरवा. या सगळ्यात माझं काय होतं ना ते मलाच माहिती आहे. वैताग आलाय मला, पण मी करतोय ना त्यांच्यासाठी. एवढं सगळं करून जर त्यांना माझ्यावर डाऊट असेल तर मग काय उपयोग आहे? जाऊ दे. खऱ्याला या जगात न्याय नाही म्हणतात ना, ते काय खोटं नाहीये. सोड. तेजा तेजा ऐक 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 माझं. तिचा तुझ्यावर राग नाहीये हे आधी समजून घे. तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलेलं चालत नाहीये तिला. ही गोष्ट आवडत नाही याचा राग आहे. आणि तू जे म्हणतोस ना मी एवढं तिच्यासाठी हे करतोय वगैरे, अरे तिला माहीतच नाहीये. तिला जर माहित असलं असतं तर तिने असं केलं असतं का? अगं पण दीदी इथं माझं मधल्यामध्ये दळण होते ना. रोज काहीतरी नवीन सुरू आहे. एक झालं की एक. कशाला म्हणून तोंड द्यायचं? तेजा असं कसा रे तू? तुला कळतंय का नेमकं काय होतंय? कळतंय न कळण्यासारखं काय आहे? त्यांना ना मी पहिल्यापासून गुंड मावालीच वाटते माहिती काय, आणि आता तर त्यांना मी लपडेबाज वाटायला लागली. अरे नाही 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 तेजा, तिला तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलेलं चालत नाहीये. याचा अर्थ काय? काय याचा अर्थ तिच्या मनात तुझ्याविषयी प्रेम जाग होतंय. काय? हो. मला सांग, आपण हक्काने कुठल्या व्यक्तीशी भांडतो किंवा कोणावर आपण असं रुसून बसतो, राग धरतो? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं. राग ही प्रेमाची पहिली पायरी आहे. म्हणजे आईला लक्षातच आलं नाही माझ्या. आता आलं ना लक्षात? मुलींचा रूम आहे. चांगलं काय केलेलं पटतच नाही तुझ्या नाचुनेला. मग कशाला उगाच व्यापारतेस? तुझ्या गाडीत मिळालेला हा रुमाल कोणाचा आहे? कोणत्या मुलीचा रुमाल आहे हा? वैदे, मला माफ कर. मी समजू शकतो जे घडलं त्यामुळे तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत माझ्याकडे तयार. पण आता मी काहीच बोलू शकत नाही. एवढं सांगतो, जेव्हा केव्हा तुम्हाला सत्य कळेल ना तेव्हा तुम्हाला या तेज प्रतापचा अभिमान वाटेल. तुमच्या रागाचं रूपांतर प्रेमात नक्कीच होईल. हा शब्द आहे आपला, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय.
परत मी उठण्याआधीच आवरून निघून गेला. नक्की जातो कुठे हा? तेज प्रताप, वैदेही इकडे या. अगं ये. बस बस. जरा दुर्वा निवडायला मदत कर. काय ग, सकाळी सकाळी कुठं गेलं म्हणायचा? नाही माहिती. माहित नाही? अगं तू बायको आहे ना व त्याची, मग त्याने तुला काही सांगितलं नाही? तुला माहिती हवं ना आपला नवरा कुठं जातो, काय करतो, कुणाशी बोलतो. नाही म्हणजे अगदी तसं नाही आजी. ते अगं तुला समजा माहिती पाहिजे. तुझ्या नवऱ्याची काळजी तू नाही घेणार तर कोण घेणार? काय तुमची आजची पिढी, नवरा काय करतो बायकोने विचारायचं नाही, बायको काय करते नवऱ्याने विचारायचं नाही. चाललंय आपलं मनाला वाटेल तसं. आमच्या काही असलं नव्हतं बाई. थंडर पण ऐन वेळी कुठे गायब होतो काय माहिती. त्याला फोन करून कपडे आणायला सांगतो. त्याला फोन फोन कुठे गेला? फोन मारी घरीच दिसलो का काय? आयुष्यात एक काम धड होईना झाले. वै ग वैरे, काय म्हणते मी? त्या काय बोलणार आहे? ऐसे आम्हाला आठवतंय, तुम्ही आम्हाला नेहमी सांगायचं हे का नवरा जर बायकोशी खोटं बोलत असेल तर ह्यात जेवढा दोष नवऱ्याचा असतो तेवढाच किंवा त्याहून जास्त दोष बायकोचा असतो. बरोबर ना? वय खरंच आहे ते. काय ग वैदी, काल तेजात तुझ्यावर एवढा भडकला का होता? काय झालंय? नाही आजी, असं आता नवरा बायको म्हटलं तर एवढं होतच ना. आणि ती आमच्या दोघांमधली गोष्ट आम्ही करू सॉल्व. खरंच तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं नीट.
आईसाहेब काळजीनं विचारत होते तुला. त्यांना असं उर्मट उत्तर देत आहे. हिंमत कशी झाली तुमची त्यांच्याशी असं वागण्याची? आजी, मी तुम्हाला खरं काय झालं ते सांगितलं. मग ह्यात माझं काय चुकलं? आणि जर अजूनही तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर एकदा तेजप्रतापलाच विचारा, तोही हेच उत्तर देईल. आईसाहेब पाहिलं का, आठवणी नेहमीच नाही. उर्मटपणे उत्तर दिलं बघितलं तुम्हाला. हाय, माझं समधीकडे लक्ष हाय. ती आमच्या दोघांमधली गोष्ट आम्ही करू शकतो. कल्पना, गुरुजी नाही आले अजून. हो ना, रोज तर वेळेवर येतात, पण आज का उशीर झाला काही माहित नाही. काय करायचं? आपण खेळायला सुरुवात करायची का गुरुजींची वाट बघायची? मी काय म्हणते, तू त्यांना एकदा फोन लाव, बघू ते काय म्हणताय. येत असतील तर थांबू, नाही तर परवासारखं सुरू करू. बरं ठीक आहे, मी फोन करून बघते. फोन पण उचलून दे. तुझ्या गाडीत मिळालेला हा रुमाल कोणाचा आहे? कोणत्या मुलीचा रुमाल आहे हा? पण द्या. अहो, काव्याचा कॉल होता ना हा? हा काव्य? अहो काय तुम्ही, ते बघा मी तुम्हाला रात्रीच सांगितलंय माझा आणि काव्याचं काहीच संबंध नाहीये. उगाच कशाला तुम्ही विषय वाढवताय? तेजप्रताप बास. नवरा बायकोच्या नात्यात हे बघ, दोस्तीत असं खोटं बोलायचं नसतं.
जे काय ते खरं बोल आणि मोकळा हो ना. उगाच 4 वेळा खोटं बोलावं लागतंय त्यामुळे तुला. काव्याचा आणि माझा संबंध नाही म्हणे. 4 वेळा फोन करते ती. खरं सांग, तिचाच फोन होता ना हा? नव्हता. मग कोणाचा होता? सांग ना, कोणाचा फोन होता? हे बघा, एखाद्या गोष्टीवरनं अंदाज बांधणं, त्यावरून संशय घेणं ना आधी बंद करा. हो, दिसतं तसं नसतं हो. अरे मी सांगितलं ना तुम्हाला, काव्याचा आणि माझा खरंच काही संबंध नाहीये. नाहीये ना? हा. मग कसं आहे ते तू मला सांग. सांग ना, कोण फोन करते तुला? कोण मुलगी फोन करते? उगाच बोलते मी. 1 मिनिट. प्रूफ म्हणून हा रुमाल पण आहे माझ्याकडे. रुमाल? अरे देवा, काय म्हणावं याला? हा, म्हणजे रुमाल तुम्ही पुरावा म्हणून जपून ठेवलाय? हा, हसायला काय झालं? हसतोस कशाला तू? नाही, हसत नाहीये, पण हे विचित्र वाटतं ना असं रुमाल जपून ठेवतं. म्हणजे का? त्रास होतोय तुला? हा? त्रास तुम्ही यो रुमाल जपून ठेवला त्याचा नाही होते, तुमच्या वागण्याचा होतोय. त्या दिवशी तुमच्यावर चोरीचा आळ घेतला ना, तेव्हा मी काहीच विचार न करता तुमच्यावर विश्वास ठेवला. म्हटलं तुम्ही असलं काय बी करणार नाही. मला वाटलं अशीच वेळ जेव्हा माझ्यावर येईल तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल, पण नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना. एक सांगतो वैद्य, तुम्ही मला अजून पुरतं ओळखलेलंच नाहीये. आणि राहिला विषय यो मोबाईल आणि यो रुमाल कोणाचा आहे त्याचा, तर ते मी आता तुम्हाला नाही सांगू शकत आहे. सॉरी.